आणि आता पाहणार आहोत टॉप 9 राजकीय बातम्या। देवेंद्र फडणवीस आणि दरेकरांनी माझ्या विरोधात अभियान सुरू केलंय। मराठ्यांच्या विरोधात ढाकूमाकूम उभे केले। नारायण राणेंच्या वक्तव्यावरून जरांगेंचा फडणवीसांवर निशाणा। दरेकरांनी फडणवीसने केलेलं अभियान सुरू आहे। ट्रॅप रचलेला आहे, माझ्यावर हे जाळ आहे। त्यांना दोष देऊन काहीच उपयोग नाही। राणे किंवा ते आणखी 2-4 जण त्यांना काय उपयोग नाही। ती एक दुसरा आत्ता बोलायला लागला ते ढाकूमाकू दहीहंडी ढाकूमाकू नाही का ते दुसरं बात। मनोज जरांगेंनी विचार करून बोलावं। नारायण राणे आणि फडणवीसांबद्दल जीभ वळवली तर जीभ ठेवायची की नाही ते ठरवू। भाजप आमदार नितेश राणेंचं जरांगेंना प्रत्युत्तर। विरोधकांनी भाजपवर टीका करण्यासाठी श्याम मानव आणि मनोज जरांगे नावाचे कुत्रे सोडले। भाजप खासदार अनिल बोंडेंचं वादग्रस्त वक्तव्य। या निवडणुकीमध्ये कुणबी मराठा उमेदवाराला मतदान करू नका, ओबीसी उमेदवारालाच मतदान करा। प्रकाश आंबेडकरांचं खळबळजनक वक्तव्य। इथला कुणबी मराठा डबल भूमिका घेत असल्याचा देखील आरोप। भाजपच्या हरिभाऊ बागड्यांच्या जागेवर शिंदे गटाचा दावा। फुलंब्री विधानसभेची जागा शिंदे गटाला देण्याची मागणी। शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष रमेश पवार यांच्याकडून मागणी। भाजपला पाठिंबा लोकसभेपुरता होता, विधानसभेचं बोललो नव्हतो। युतीबाबत राज ठाकरे यांच्याकडून भूमिका स्पष्ट। तर विधानसभेच्या 225 ते 250 जागा लढवणार राज ठाकरेंची घोषणा। राज ठाकरेंचं राजकारण म्हणजे मॅच फिक्सिंग। गली क्रिकेटमधून टेस्ट मॅचपर्यंत कधी पोहोचलेच नाहीत, संजय राऊतांचा टोला। मी बोलेन तेव्हा राऊतांना काही गोष्टी कायमच्या लक्षात राहतील। राऊतांच्या प्रश्नावर राज ठाकरेंचं खोचक उत्तर। शरद पवार गटाकडून भाजपच्या समर्जित घाटगेंना 2 वेळा संपर्क। मुश्रीफांविरोधात कागलमधून लढण्यासाठी पवार गटाचा घाटगेंना संपर्क, सूत्रांची माहिती।